अब हम आध्यात्मिक युद्ध के आखिर में हम आ गए हैं आता आध्यात्मिक युद्धाच्या शेवटापर्यंत आपण येऊन पोहोचलेलो आहोत कि हमारा जो युद्ध है वो एक आत्मिक युद्ध है। की आपलं जे युद्ध आहे ते आत्मिक युद्ध आहे। परमेश्वर ने कहा, परमेश्वर म्हटलं, इफिस 6:10 से अगर हम पढ़ते हैं 10 से आगे, इफिस 6 आणि 10 पासून पुढे जर आम्ही वाचलं, परमेश्वर के सारे हथियार बांध लो। प्रभू येशू म्हटलं की तुम्ही सर्व शस्त्र सामग्री धारण करा। क्यों बांधना है? का बांधायचं? पहली बात, पहिली गोष्ट, शैतान के युक्तियों का सामना करने के लिए हम खड़े रह सके। शैतानाच्या युक्त्यांचा सामना करण्यासाठी आम्ही तयार असावं। दूसरी बात, दुसरी गोष्ट, बुरे दिन में उसका सामना कर सके। वाईट दिवसांमध्ये आम्ही त्याचा सामना करू शकू। तीसरी बात, तिसरी गोष्ट, सब कुछ पूरा करके हम स्थिर रह सके। सगळं काही पूर्ण करून आम्ही स्थिर राहू शकू। कि जो हमारा शत्रु है, कारण जो आमचा शत्रू आहे वो सामना करने के लिए तैयार है। तो सामना करण्यासाठी तयार आहे। याकूब 4:7 में लिखा है, याकोब 4:7 मध्ये लिहिलेलं आहे। पहला पत्रस 5वां अध्याय 9 वचन में लिखा है, पहिलं पेत्र याचा 5वां अध्याय 9व्या वचनात लिहिलं आहे हम उसका सामना करना है। की आम्हाला त्याचा सामना करायचा आहे। लेकिन सामना हम अकेले नहीं कर पाएंगे। पण सामना आम्ही एकटं काही करू शकणार नाही। सामना करने के लिए हमें विशेष प्रकार के हथियार प्रभु ने दिए हैं। कारण की सामना करण्यासाठी काही विशेष हत्यार परमेश्वराने आम्हाला दिलेली आहेत। इफिस 6 और 10 के आगे जब हम पढ़ते हैं, इफिस 6 आणि 10 पासून पुढे जेव्हा आम्ही वाचतो, परमेश्वर ने ये हथियार आपको और मुझे दिए हैं। परमेश्वरानं ही हत्यारं तुम्हाला आणि मला दिलेली आहेत। क्यों हथियार दिए हैं? का ही हत्यारं दिली? ये पहनकर हम शत्रु का सामना कर सकते हैं। जेणेकरून ते परिधान करून आम्ही शत्रूचा सामना करू शकू। हथियार की एक विशेषता है, आणि प्रत्येक हत्याराची एक विशेष महत्व आहे। पहली बात, पहिली गोष्ट, ये परमेश्वर की ओर से है। की हे परमेश्वराकडून आहे। ये कोई दुकान से नहीं आए हैं, हे कुठल्या दुकानातून आलेलं ये नाहीये, परमेश्वर ने दिए हुए हथियार हैं। तर हे परमेश्वराने दिलेली हत्यारं और आहेत। ये हथियार पूर्ण है। आणि ही हत्यारं पूर्ण आहेत। हमारे जंग के मैदान में जाकर शत्रु का सामना करने के लिए ये वस्त्र पूर्ण है। आणि त्या युद्धभूमीमध्ये जाऊन शत्रूचा सामना करण्यासाठी ही जी हत्यारं आहेत ती पूर्ण आहेत। और ये परमेश्वर की ओर से, ध्यान दें। आणि ही लक्षात घ्या की परमेश्वराकडून आहेत। दूसरी बात, दुसरी गोष्ट, ये इस हथियार की विशेषता है, या हत्याराची विशेषता ही आहे, परमेश्वर के द्वारा ये सामर्थ्य से भरे हुए हैं, परमेश्वराच्या द्वारे सामर्थ्याने भरलेली आहे, इसलिए वो सुरक्षित है। आणि म्हणून ती सुरक्षित आहे। ये परमेश्वर का सामर्थ्य इन हथियारों में है, परमेश्वराचं सामर्थ्य या हत्यारांमध्ये आहे। इसलिए इन हथियारों को आपको और मुझे पहनना है। आणि म्हणून ही हत्यारं तुम्हाला आणि मला परिधान करायची। अगर हम इन हथियारों को पहनेंगे, आणि जर आम्ही ती हत्यारं घातली, परिधान केली, शैतान के हमले को हम रोक तर पाएंगे। सैतानाचा हल्ला आम्ही रोखू शकू। इसलिए इन हथियारों को पहनना बहुत जरूरी है। म्हणून ही हत्यारं परिधान करणं ही फार गरजेचं आहे। ये जो परमेश्वर के द्वारा जो ये हथियार हमें दिए गए हैं, हमारे जीवन को मजबूत करते हैं। आणि परमेश्वराच्या द्वारे दिली गेलेली ही हत्यारं आहेत, ही आमच्या जीवनाला मजबूती आणतात। और ये पूर्ण हथियारों की आपको और मुझे जरूरत है। आणि ह्या पूर्ण हत्यारांची तुम्हाला आणि मला गरज आहे। ये 6 प्रकार के हथियार हैं, 6 प्रकारचे हत्यारं आहेत जो आत्मिक लड़ाई के लिए हमें इसकी जरूरत पड़ेगी। आत्मिक युद्धासाठी याची गरज आम्हाला पडणार आहे। ये 6 हथियार प्रभु ने आपको और मुझे दिए हैं, आणि ही 6 हत्यारं परमेश्वराने तुम्हाला आणि मला दिलेली आहे, जिसको आपको मुझे समझना है। ज्यांना तुम्हाला आणि मला समजून घेणं इनको गरजेचं आहे। पहनकर हमें शत्रु का सामना करने के लिए उतरना आणि है। ही घालून तुम्हाला आणि मला शत्रूचा सामना करण्यासाठी सज्ज व्हायचं आहे। जब युद्ध होता है, जेव्हा युद्ध तो होतं, एक विशेष प्रकार का पहराव उनको पहनना पड़ता तेव्हा है। एक विशेष प्रकारचा पहराव त्यांना घालावा जो लागतो। यहाँ पे आर्मी लोग हैं वो जानते हैं कि एक विशेष प्रकार का पहराव पहनकर उनको युद्ध में उतरना पड़ता है। आणि आर्मी लोकांकडे आपण पाहिलं, आपल्याला लक्षात येतं एक विशिष्ट प्रकारचा पहराव त्यांचा असतो। और वो पहनकर वो शत्रु के साथ में हमला करने के लिए वो जाते हैं। आणि ते घालून शत्रूचा सामना करण्यासाठी ते जातात। क्यों पहनते हैं वो? का घालतात? अपने बचाव के लिए आपल्या सुरक्षेसाठी और शत्रु का सामना करने आणि के लिए। शत्रूचा सामना करण्यासाठी। वैसे आत्मिक हथियार ये प्रभु ने हमें दिया है, आणि अशीच आत्मिक हत्यारं परमेश्वराने तुम्हाला आणि मला दिलेली आहे, जिसके द्वारा आप और मैं शत्रु का सामना कर पाएंगे। जेणेकरून आम्ही शत्रूचा सामना करू शकू। ये हथियार परमेश्वर की ओर से है। आणि ही हत्यारं परमेश्वराकडून और आहेत। बाइबल कहते हैं कि आप और मैं एक सैनिक हैं। आणि बायबल असं सांगतं की तुम्ही आणि मी एक सैनिक हम आहोत, परमेश्वर के सैनिक हैं। आम्ही देवाचे सैनिक आहोत। और ये सैनिकों को युद्ध करना पड़ेगा। आणि या सैनिकांना युद्ध करावं और लागेल। ये युद्ध ये साल में एक बार नहीं होता, युद्ध रोज का युद्ध आणि है। वर्षातनं एकदा असणार असं नाही, तर हे रोज असणारं युद्ध आहे। इसलिए इस युद्ध के पहराव को आपको मुझे पहनना आणि पड़ेगा। म्हणून या युद्धाचा पेहराव तुम्हाला आणि मला घालणं गरजेचं आहे। अगर आप कहेंगे जर तुम्ही म्हणाल नहीं मैं बहुत ताकतवान हूँ, नाही मी फार ताकतवान आहे, मुझे पहनने की कोई जरूरत नहीं है, मला हे घालायची काही गरज मैं नाही, ऐसे ही युद्ध में चले मी जाता हूँ। असंच युद्धामध्ये जातो। अगर ऐसे जाओगे, जर असं जाल, शत्रु कौन सी गोली कौन सा तीर कब मार देगा पता नहीं चलेगा। शत्रू कोणती गोळी कोणता तीर केव्हा कसा मारेल हे आम्हाला कळून देखील येणार नाही। इसलिए जब हमारे पास में वो
वस्त्र होंगे या वो हथियार होंगे आणि म्हणून जेव्हा आमच्याकडे ते वस्त्र असतील किंवा हत्यारं असतील तो हम उससे बच पाएंगे. तर आम्ही त्यापासून बचाव करू शकू. शैतान का, शत्रु का कब, कैसे, कहां से वो हमला करे ये हम नहीं जानते. शत्रू सैतान कसा कुठून हमला करेल हे तुम्ही आणि मी नाही जाणून घेऊ शकत. लेकिन हम ये जान सकते हैं पण आम्हाला हे जाणून आम्ही घेऊ मैं शकतो उस हथियार पहनूंगा की मी ह्या हत्यारं घालीन और वो कहीं से भी कैसे भी अगर वो हमला करेगा मैं बचूंगा. म्हणून मग जेव्हा केव्हा कधी पण कुठूनही कसाही हल्ला माझ्यावरती झाला त्याच्यापासून माझा बचाव होईल. क्योंकि हमने वो हथियारों को पहन कारण कर की हम आम्ही ती उतरे. हत्यारं घालून आम्ही तयार आहोत. आपको और मुझे ये हथियार जब तक पहनेंगे नहीं तब तक आप और मैं शत्रु का सामना नहीं कर पाएंगे. जोपर्यंत हे हत्यारं किंवा हा पेहराव आम्ही घालणार नाही तोपर्यंत आम्ही शत्रू सैतान जो आहे त्याचा सामना करू शकणार ये नाही. 6 प्रकार के हथियार हैं. आणि 6 प्रकारची हत्यारं आहेत. सत्य से कमर कसना है, आणि आपली कंबर सत्याने बांधायची आहे. धार्मिकता की झिलम पहनना है, धार्मिक नीतिमत्वाचं उरस्त्राण घालायचंय पाँव में मेल के सुसमाचार के जूते पहनने हैं, आणि शांतीच्या सुवार्तेने लाभलेली सिद्धता पायी चढवायची विश्वास की ढाल हाथ में लेना है, आणि विश्वासाची ढाल घ्यायची उद्धार का टोप लेना है आणि तारणाचं आम्हाला टोप घ्यायचा आहे और आत्मा की तलवार लेना आणि है. आत्म्याची तलवार घ्यायची आहे. इनको पहनकर आणि हे घालून हमें युद्ध के मैदान में उतरना है. आम्हाला युद्धाच्या मैदानामध्ये उतरायचंय. युद्ध का मैदान कहाँ पर है? आणि हे युद्धाचं मैदान कुठे आहे? युद्ध का क्षेत्र कहाँ पर है? युद्ध क्षेत्र कुठे आहे? हम इतने दिनों से 1 साल हो गया हम लोग इसको पढ़ रहे हैं. आणि जवळपास वर्ष झालं आम्ही ह्या गोष्टी शिकत आहोत. ये युद्ध का क्षेत्र हे युद्धाचं क्षेत्र हमारा मन है. आमचं मन आहे. हमारा मन ये युद्ध भूमि है. आमचं मन हे युद्धभूमी आहे. अब देखो हमें कैसे लड़ना है, आता पहा आम्हाला कसं लढायचंय कैसे लड़कर हमें उसका सामना करना है. आणि कसं लढून आम्हाला त्याचा सामना करायचा आहे. इफिसियों 6:14 में लिखा है, आणि इफिस 6:14 मध्ये असं लिहिलंय पहला जो वस्त्र हमें पहनना है, आणि पहिलं वस्त्र आम्हाला जे घालायचंय यहाँ पर लिखा है तो तैयार हो जाओ. आणि त्या ठिकाणी लिहिलंय की तुम्ही तयार व्हा. सो स्टैंड रेडी, आप तैयार हो जाएं. आणि तुम्ही रेडी राहा, तयार राहा. किस लिए तैयार हो जाएं? कशासाठी तयार? लड़ने के लिए. लढण्यासाठी. पड़ोसी को बोलना तैयार हो जाए. आप ऐसे सैनिकों को मैंने कहीं नहीं देखा जहाँ पे बैठे हुए सैनिक हैं. जे इथं बसलेले सैनिक आहे असे मी कधीच पाहिले नाही. हम दादा को मालूम है, सैनिक को अब आवाज है "ए, सर!" नहीं मालूम आपको? यहाँ पे मैंने बोला कि आप पड़ोसी को बोलो, सैनिक को बोलो आप तैयार हैं. क्या रे बाबा, क्या सैनिक तैयार है? ऐसे तो चिट्ठी भी देख के मुस्कुराएगी आपको. शैतान तो दूर. पड़ोसी को बोलो तैयार हो जाओ. अब लगा मिलिट्री कैंप में हूं. अब लगा हम कहाँ हैं? आर्मी के कैंप में. कभी आता आर्मीच्या कॅम्प मध्ये असल्यासारखं वाटलं. जाके देखना आर्मी के कैंप में. आर्मीच्या कॅम्प मध्ये जाऊन पहा. हैं? कैसे चिल्लाते? पर लड़ाई तो दूर है. चिल्लाने में सामने वाला घबराना चाहिए. लढाई तर लांबच, ओरडूनच समोरचा गार व्हायला पाहिजे. ये तो बाद में चलेगा, चिल्लाने से. शत्रुस अब गाना भी कितना अच्छा गाते हैं. कोई गाना है कुछ तो सामना करो कुछ तो है. हाँ, शैतान का सामना करो. जब सामना करने के लिए उस तैयार तो हो जाओ. सामना करायसाठी आधी तयार व्हायला पाहिजे. गाना झुम कर गाते. अब ये नहीं पता चलता, हम एक्शन भी करते भाग रहे हैं. अब ये नहीं पता चलता वो आगे है हम पीछे हैं. कौन किसके पीछे भाग रहा है ये मालूम नहीं. आणि कोण कोणाच्या मागे धावत आहे हेच कळत नाही. हमें तैयार होना है. आम्हाला तयार व्हायचंय. बाकी तैयारी अच्छे से कर लेते. बाकी तयारी एकदम छान करतो. शादी के लिए तैयारियां, लग्नासाठी, पार्टी के लिए तैयारियां, पार्टीसाठी तयार. सबसे बढ़िया तैयारी. पण युद्ध में जाने के लिए भी तैयार होना पड़ता है. युद्धामध्ये जाण्यासाठी देखील तैयार व्हावं अपने लागतं. ड्रेस पहनकर किसको दिखाना नहीं है. आणि आपल्याला ड्रेस घालून कुणाला दाखवायचं नाही. हमें वो ड्रेस पहनकर तर आम्हाला तो ड्रेस घालून
तैयार होना है, तयार व्हायचे, शैतान को दिखाना है सैतानाला दाखवायचे आई एम रेडी, मी तयार आहे 2 हाथ करने के लिए तैयार हो. आणि 2 हात करण्यासाठी तयार आहे. आमेन. आमेन. ये कपड़े पहन के रास्ते पे उतरना कैसा लगेगा युद्ध के मैदान में, लेकिन यही वस्त्र, यही हथियार आपको और मुझे बचाएगा. पण हेच वस्त्र, हे हत्यार तुम्हाला आणि मला वाचवणार आहेत. और इसी के द्वारा आप और मैं उसका सामना कर आणि पाए. याच्याच द्वारे आम्ही त्या सैतानाचा सामना करणार आहोत. तैयार हो जाए. तयार व्हा. सो स्टैंड रेडी. तैयार हो जाए. तयार व्हा. क्यों? का? ये तैयार होकर कहीं घूमने जाना नहीं है. हे तयार होऊन कुठं फिरायला नाही जायचं. अब युद्ध का जब मैदान आता है, जब शत्रु के साथ लड़ाई करते हैं, तो भाई एनर्जी तो जाएगी, शक्ति तो आणि जाएगी. युद्धामध्ये उतरणार आहोत, शत्रू सैतानासमोर सामना करणार आहोत, तर मग आमची एनर्जी तर जाणार आहे. इसलिए एनर्जी प्राप्त करने के लिए आणि म्हणून ती एनर्जी, ती शक्ती मिळवण्यासाठी 2 चम्मच च्यवनप्राश नहीं खाना है, ये पहनना है. आपको मालूम है युद्ध जो मिलिट्री वाला होता है, जो आर्मी मैन सैनिक होता है ना, युद्ध में जाने से पहले वो तैयारियां करते हैं. आणि युद्धामध्ये जाण्या अगोदर हे जे मिलिटरीमध्ये असणारे लोक आहेत, हे खूप तयारी करतात. सुबह 4 बजे भागते हैं, सकाळी 4 वाजता उठून धावतात पता दिन भर कुछ ना कुछ करते रहते आणि हैं. दिवसभर काही ना काही करतात. उनका एक टाइम लिमिट होता है खाना खाने का भी. आणि सगळ्या गोष्टीची त्यांचं वेळापत्रक असतं. 1 मिनट भी लेट हो गया, 1 मिनिट तरी उशीर झाला, हाँ साहब जी लेट हो गए, हा लेट झालो आम्ही, 10 राउंड मारो. 10 राऊंड मारावं लागतात. अगर 10 नहीं मारे, 9 ही मारे, सब 9 हो गए और 10 मारो. आणि 10 नाही झाले, 9 झाले तर परत 10 मारावे लागतात. हमको मालूम है ये बात है. आणि आपल्याला माहित आहे ह्या गोष्टी. उनको एनर्जी की जरूरत होती है त्यांना शक्तीची गरज असते शत्रु का सामना करने के लिए. शत्रूचा सामना करण्यासाठी. हमें भी एनर्जी की जरूरत आम्हाला देखील शक्तीची गरज आहे. वो आगे बताऊंगा कैसे शक्ति लेना है. आणि पुढे जाऊन सांगणार आहे की कशी शक्ती घ्यायची. आमेन. आमेन. यीशु को शक्ति मिला, येशूला शक्ती मिळाली. स्वर्ग से स्वर्गदूत उतरकर उसको शक्ति देता है. स्वर्गामधून स्वर्गदूत उतरून त्याला शक्ती देत आहेत. हे प्रभु, लड़ाई के मैदान में मैं आ गया हूँ. हे प्रभू, मी लढाईच्या मैदानामध्ये उतरलेलो आहे मैं निर्बल हूँ, आणि मी निर्बल आहे. मेरी ताकत नहीं है. माझी ताकद नाहीये. मैं आपको बताना चाहता मी हूँ, तुम्हाला सांगू ये इच्छितो, लड़ाई हमारी ताकत से नहीं ही जीत पाएंगे. लढाई आमच्या ताकदीने आम्ही जिंकू शकत मेरी नाही. बुद्धि, मेरा ज्ञान, मेरी पीएचडी, मेरा 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 हद होदा इससे नहीं जीत आणि पाएंगे. माझी बुद्धी, माझी सामर्थ्य किंवा माझं शिक्षण किंवा माझी जे माझं पद आहे त्याने मी हे जिंकू शकणार नाही. इसे जीतने के लिए हमें परमेश्वर के सामर्थ्य की जरूरत है. हे जिंकण्यासाठी आम्हाला केवळ परमेश्वराच्या सामर्थ्याची गरज आहे. खुदा के ताकत की जरूरत है. देवाच्या ताकदीची गरज आहे. और ये ताकत कहाँ मिलेगी? आणि ताकद कुठं मिळणार आहे? प्रार्थना के. प्रार्थनामध्ये. प्रार्थनेमध्ये. जब हम व्यक्तिगत प्रार्थना करते हैं, जेव्हा मी व्यक्तिगत प्रार्थना करतो, जब हम स्वर्ग के सामने प्रार्थना करते हैं, सबके साथ प्रार्थना करते हैं, जेव्हा मी सगळ्यांच्या सोबत प्रार्थना करतो, आकाश की दुष्ट आत्मा हिल जाती है. आकाशातले दुष्टात्मे हलून जातात. इसलिए हमने रोज सुबह 5 से 6 बजे हम प्रार्थना करते हैं. आणि म्हणून रोज सकाळी 5 ते 6 वाजता आम्ही प्रार्थना करतो. ऑनलाइन. कितना अच्छा है ना, हमें सब सुविधाएं घर में बैठकर मिल रही आणि है. किती चांगले सर्व सुख सुविधा आम्हाला घरात बसून मिळत आहेत. मुझे तो लगता है कि अगले कुछ दिनों में चर्च में भी लोग आना बंद कर देंगे. मला तर वाटतं पुढच्या काही दिवसांमध्ये चर्चमध्ये सुद्धा येणं लोक बंद करतील. ऑनलाइन सेवा शुरू है. ऑनलाईन सेवा आहे. इसको भी देख रहे हैं, उसको भी देख रहे हैं, इसको भी देख रहे हैं, इसको भी देख रहे हैं, समझ में नहीं आ रहा है क्या देख रहे हैं. आणि ह्याला बघतात, त्याला बघतात, कळतच नाही कुणाकुणाला बघतायत. कुछ दिनों में ऐसी सेवाएं होगी अब. आणि काही दिवसांमध्ये अशी सेवा अजून वाढणार आहेत. ऑनलाईन. कंफर्टेबल है ना, एकदम आरामदायक आहे. घर पे बैठो, घरात बसा, यूट्यूब शुरू करो, यूट्यूब लावा और देखो. पहा. प्रभु अब्राहम को प्रभु ने कहा, अब्रामाला प्रभू म्हटला, तेरे एकुलता एक प्रिय पुत्र को बांध दे, तुझा एकुलता एक प्रिय पुत्र तू बांध और वेदी पे चढ़ा दे. आणि त्या वेदीवरती चढव. वो चढ़ाने के लिए क्या हुआ? आणि ते चढवण्यासाठी काय झालं? 3 दिन की यात्रा करनी पड़ी. 3 दिवसाची यात्रा करावी लागली. फिर वहां जाना पड़ा. आणि मग तिथे जावं लागलं. 3 दिन की यात्रा. 3 दिवसाची यात्रा. बांधना है उन चीजों को जो प्रभु की आराधना से चर्च में
आने नहीं देती। आणि अशा गोष्टींना आम्हाला बांधायचे जी देवाच्या मंडळीमध्ये आणि आम्हाला स्तुती आराधनेमध्ये येऊ देत नाही. उस इसाक को बांध देना, आणि त्या सर्व गोष्टी बांधायच्या उस कंफर्ट जोन है ना उसको बांध देना आणि ते जे आमच्या आरामदायक गोष्टी आहेत ना त्या बांधून टाका और वेदी पे चढ़ा देना। आणि वेदीवर चढवा. नहीं चाहिए मुझे वो ऑनलाइन वाला, नाही पाहिजे मला ते ऑनलाईन वाला. हम तो सबके साथ में प्रभु की आराधना आम्ही तर करें, सर्वांसोबत देवाची आराधना करणार, खुदा के साथ में आराधना करें। देवासोबत आराधना करणार. हम तो दाऊद कहता है मैं तो उसके जन सभाओं में मैं आराधना करूंगा, आणि दावीद म्हणतो मी त्याच्या लोकांच्या सोबत आराधना मैं करेन, तो लोगों के बीच में उनके उसके लोगों के बीच में आराधना मी त्याच्या करूंगा। लोकांच्या मध्ये आराधना करेन. हम भी वही हैं, आम्ही देखील तेच आहोत. हम ऑनलाइन वाले नहीं हैं, आम्ही ऑनलाईन वाले नाही आहोत, हम ऑफलाइन वाले हैं। आम्ही ऑफलाईन वाले. पड़ोसी को बोलना ऑनलाइन बंद कर दे, ऑफलाइन में आ जाओ। ऑफलाईन मध्ये या. वो प्रभु का धन्यवाद है कि हम ऑनलाइन ले रहे हैं प्रार्थना सुबह 5 से 6 बजे। सकाळची 5 से 6 ची प्रार्थना निश्चित आमची ऑनलाईन आहे. आ जाना, उसमें आ जाना ऑनलाइन, त्याच्यामध्ये ऑनलाईन येऊ शकतो. फिर अगले साल बरोबर ऑफलाइन करेंगे। मग त्याच्यानंतर पुढच्या वर्षीपासून आपण तीच प्रार्थना ऑफलाईन करणार. आमेन। आमेन. जब तक हमारा झुंड बहुत बड़ा हो जाएगा, तोपर्यंत आमचा गट आमचा ग्रुप खूप मोठा होऊन जाईल प्रार्थना योद्धे तैयार हो जाएंगे आणि खूप योद्धे तयार होतील. और ये योद्धे ही इस जगह को हिला के आणि रखेंगे। हे योद्धेच ही जागा हलवून सोडणार आहेत आमीन। और उसको दिखा देंगे आणि त्याला आम्ही दाखवून देऊया हम तैयार हैं की आम्ही तयार आहोत तुझसे सामना करने के लिए। तुझ्यासोबत सामना हम करण्यासाठी. तैयार हैं। आपण तयार आहोत का? पड़ोसी को बोलना हम तैयार हैं। हम कैंप में हैं। आम्ही कॅम्प मध्ये आहोत. कौन से कैंप में? कुठल्या कॅम्प मध्ये? सैनिकों के कैंप में। आणि सैनिकाच्या कॅम्प मध्ये. वहाँ पे कमर दुखे और पीठ दुखे रे बाबा, पोट दुखा रे बाबा, कुछ नहीं चलता। पोट दुखी कंबर दुखणं हे ते काही चालत नाही. एक बार ऑर्डर आ गया, एकदा का ऑर्डर आली यस सर, तैयार। तर आम्हाला तयार व्हावं लागतं. वहाँ नहीं बोल पाएंगे सर थोड़ा सा पाठी से चमक भर ले। वो पाठी का चमक निकालने के लिए क्या करेगा मालूम? क्या करते मिलिट्री वाले सैनिक? अच्छा मैं निकालता हूँ अच्छा निकालेगा। हम आर्मी वाले, हम सैनिक है प्रभु के। आम्ही देवाचे सैनिक आहोत. नो पोट दुखी, नो हाथ दुखी, नो लचक, नो मटक, हम तैयार हैं। आम्ही तयार आहोत. तैयार है तो पहला वस्त्र पहनने के लिए हम रेडी हो जाए। आता पहिलं वस्त्र घालण्यासाठी आपण तयार होऊयात. इफिस 6:14 इफिस 6:14 मालिका है, तिथे लिहिलंय. यहाँ पे आप उस वीडियो को भी देख सकते हैं। आणि या ठिकाणी तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकता. पहला हथियार है, पहिला हत्यार आहे. पहला जो शस्त्रों में, जो हथियारों में पहला हथियार है सत्य से अपनी कमर को कसना। आणि पहिलं शस्त्र जे आहे ते आहे सत्याने आपली कंबर कसायची आहे. यहाँ पे परमेश्वर ने हथियार को एक सीक्वेंस से रखा है, क्रमांक से रखा है। या ठिकाणी जी ही हत्यारं आहेत ती असं सुसंगतीमध्ये लावलेली आहेत. क्रमांक है उनका आणि त्यांचे क्रमांक आहेत. क्या पौलुस को प्रभु ने एक प्रकाशन दिया है? आणि काय प्रगटीकरण त्या पौलाला परमेश्वराने दिलं. आगे पीछे नहीं हुआ है, पुढे मागं काहीच नाही. एक क्रमांक से उन हथियारों को रखा आणि है। क्रमाने त्या सर्व हत्यारं ठेवलेली और आहेत. ये विशिष्ट ये महत्व के हथियार आणि हे फार महत्वाची हत्यारं आहेत. और यहाँ पर हम देखते हैं कि हमारा जो परमेश्वर है अव्यवस्था का परमेश्वर नहीं है। आणि या ठिकाणी आम्ही बघतो की आमचा जो परमेश्वर आहे तो शिस्तीचा परमेश्वर आहे. यहाँ पर हर एक चीज को एक क्रमांक के अनुसार यहाँ पे रखा गया आणि है। प्रत्येक गोष्टीला या ठिकाणी एका क्रमाने लावलं गेलेलं आहे. सुनिए, ऐका. पहले 3 हथियार जो हैं वो पूर्ण रूप से हमें शरीर में बांधना है। आणि पहिले ते 3 हत्यार आहेत ते पूर्णतः आम्हाला शरीरावरती या बांधायचे 6 हथियार हैं। किंवा 6 हत्यार आहेत. पहले 3 हथियार पहिली 3 हत्यार शरीर को बांधने के लिए दिया गया है शरीरावर बांधण्यासाठी दिलेले और दूसरे जो 3 हथियार आणि हैं दुसरे 3 जब हम शत्रु से सामना करने के लिए जाते हैं जेव्हा आम्ही शत्रू सोबत सामना करण्यासाठी वो जाऊ लड़ने के लिए दिया गया ते है। लढण्यासाठी दिले गेलेले आहेत. पहले 3 हथियार पहिले 3 हत्यार उसे शरीर को वो हथियार को शरीर में बांधना है शरीरावर बांधण्यासाठी और तीसरे 3 हथियार आणि दुसरे 3 हत्यार वो शत्रु के पास जाकर उसके हमले के लिए है, शत्रूवरती हल्ला करण्यासाठी आहे. उसका उपयोग करें, हम इस्तेमाल करें त्याचा उसका, आम्ही उपयोग करावा यासाठी इसलिए वो दिए गए हैं। हे म्हणून दिले गेलेले आहेत. इसलिए हमें क्या करना है? म्हणून आम्हाला काय करायचं? पहला जो हथियार है पहिलं जे हत्यार आहे वो शरीर में बांधना है ते शरीरावरती और वो बांधायचं. क्या है? आणि ते काय आहे? सत्य से अपनी कमर को कसना है। सत्याने आपली कंबर कसायची. यहाँ कमरबंद का उल्लेख पहली बार आया है। आणि या ठिकाणी कमरबंदचा जो उल्लेख पहिल्यांदाच आलेला आहे. क्यों? इस कमरबंद से क्या होता है? जो सभी हथियार जो है वो ठीक तरह से वो अपनी जगह पर
रहते आणि हैं। ह्या कमरबंदाने काय होतं की जी बाकीची हत्यारं आहेत ती व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी खोचता येतात और ये कमरबंद आपको मुझे खुद बांधना है। आणि हे कमरबंद तुम्हाला आणि मला स्वतःहून बांधायचे ये कोई आकर बांधेगा नहीं, कोणी येऊन बांधणार नाही ये हमें बांधना है। हे आम्हाला बांधायचं आहे ये हमें खुद बांधने की प्रैक्टिस करना है। आणि आम्हाला स्वतः हे बांधण्याचं प्रॅक्टिस करायची आहे ये क्या करता है? हे काय करतं ये मजबूती से बाकी के जो हथियार हैं उसको संभाल कर रखता हे है। जे मजबूतीने बाकीची जी हत्यारं आहेत त्यांना व्यवस्थित राखून ठेवतं इसलिए अपनी कमर को, पट्टे को कसकर बांधना, कैसे बांधना है उसको समझना है। आणि म्हणून आपली कंबर जी आहे ती कशी आम्ही कसून बांधायची हे आम्हाला कळायला पाहिजे अगर आपने ढीला छोड़ दिया जर थोडी जरी ढिल्ली राहिली और आप युद्ध के मैदान में चले गए आणि युद्धाच्या मैदानामध्ये गेला और पट्टा ढीला हो गया आणि पट्टा ढिल्ला झाला और पट्टा टूट गया, आणि पट्टा तुटला सब वस्त्र नीचे। सगळे वस्त्र खाली कहाँ गई तलवार? वो नीचे पड़ी हुई है। आणि तलवार कुठं गेली खाली पडली कैसे युद्ध करेंगे? कसं करणार युद्ध तो इसको कसकर बांधना है। म्हणून आम्हाला हे कसून बांधायचे पड़ोसी को बोलना कसकर बांधना है। कहाँ आए रे बाबा? मैं मरीजों को सिखाने आया या पता ही नहीं चल रहा है मेरे को। जोर से बोलो, कसकर बांधना है। अब हुई ना कुछ बात। हाँ मतलब बाजू वाला भी बोलने लगता है अरे हाँ ये तो आर्मी आ गया इसके अंदर, सैनिक आ गया इसके अंदर। कैसे बांधना है? कसकर बांधना है, कसून बांधायची मजबूती से बांधना है। मजबूतीने बांधायची क्यों सत्य से कमर कसना है? का सत्याने आपली कंबर कसायची आहे? जब पौलुस जब लिखता है जेव्हा पाऊल लिहितो तब वो रोमी सेना उसके सामने है। तेव्हा ती रोमी सैनिक जे आहे सैन्य आहे त्याच्या समोर आहे उसने रोमी सैनिक को अपने सामने रखकर आत्मिकता की बातें लिख दी आणि हैं। रोमी सैन्याला आपल्या समोर ठेवून या आत्मिकतेच्या गोष्टी त्यांनी लिहिलेल्या आहेत क्यों रोमी सेना को कमर कसने की आवश्यकता होती का है? रोमी सैनिकांना कंबर कसण्याची आवश्यकता असते सुनिए, ऐका उन दिनों में त्या दिवसांमध्ये जो स्त्री या पुरुष जो भी होते थे या सैनिक होता था वो ढीले ढाले कपड़े पहनते थे। त्या वेळेला स्त्री पुरुष किंवा सैनिक कुणी असेल ते थोडेसे ढिल्ले कपडे घालायचे और जब रोमी सेना के भी कपड़े जो हैं वो छोटा कोट होता था कुर्ते के समान। आणि रोमी सैनिकांचं पण जो ड्रेस होता तो छोटा कुर्ता असा होता जब रोमी सेना आगे चलने का आदेश देते थे आणि जेव्हा रोमी सैन्याला पुढे जाण्याचा आदेश दिला जायचा तब ये ढीले ढाले कपड़ों को संभालने के लिए ये जो बेल्ट है, जो ये पट्टा है, जो ये कमर जो पट्टा है, ये बाकी के कपड़ों को संभाल कर रखता था। तेव्हा हा जो सैल त्यांनी सदरा घातलेला होता तो टिकून राहण्यासाठी घट्ट त्याचा उपयोग कंबर पट्ट्याचा उपयोग केला जायचा क्यों? का क्योंकि जब ये लड़ाई में जाते थे जेव्हा हे लढण्यासाठी जात असत तो वो पट्टा क्या करता था, कपड़ों को हिलने नहीं देता था। तर जो पट्टा आहे तो त्या कपड्यांना हालू देत नसत अगर वो हलता है, आणि जर तो हल्ला अगर कपड़ा कहीं फंस जाएगा आणि कुठेतरी अडकला तो वो रुकावट पैदा कर देगा लड़ाई करते समय। ते युद्ध करताना अडखळण उत्पन्न होईल वो लड़ नहीं पाएगा ठीक से, आणि मग तो चांगल्या प्रकारे युद्ध करू उसका शकणार ध्यान वहां पर हो जाएगा, रुकावट आ गई। आणि त्याचं लक्ष तिकडे जाईल किंवा अडखळणामध्ये जब तक शत्रु मारकर चली आणि चला जाए। तोपर्यंत शत्रू मारून निघूनही जाईल इसलिए रुकावट ना आए, आणि म्हणून कुठल्याही प्रकारे अडखळण वो येऊ नये ठीक से लड़ सके, आणि ते चांगल्या प्रकारे युद्ध इसलिए करा. वो कमर का जो पट्टा है उसको कसना पड़ता आणि था। म्हणून तो कमरेचा जो पट्टा आहे तो कसून बांधावा लागायचा इसलिए यासाठी कि वो बाकी की चीजों के लिए वो रुकावट पैदा ना हो या डिस्टर्ब ना हो, जेणेकरून बाकीच्या गोष्टीसाठी ते अडखळण म्हणून उत्पन्न होऊ नये और वो आजादी से, स्वतंत्रता से वो लड़ सके। आणि ते स्वतंत्रतेने लढू शकतील. इसलिए ये कमर में इस पट्टे को कसना होता था। आणि म्हणून कमरेवरती हा पट्टा कसावा लागत असे कमर कसना सत्य के द्वारा है। आणि कंबर कसणं आहे सत्याच्या द्वारे. यहाँ पे लिखा है या ठिकाणी लिहिलंय सबसे पहली बात, सगळ्यात पहिली गोष्ट सगळ्यात पहिली गोष्ट आपली कमर को आपली कंबर सत्य से कसना। सत्याने कसायची आहे. ये कमर है ना, पूरे शरीर की ताकत होती है इस कमर के अंदर, आणि ह्या कमरेमध्ये संपूर्ण शरीराची ताकद असते, पूरे शरीर की ताकत होती है। पूर्ण शरीराची ताकद असते. इसलिए यहाँ पर लिखा है अपनी ताकत को ना
सत्य से बांधना। आणि म्हणून या ठिकाणी लिहिलं की आपली जी ताकद आहे ना ती सत्याने बांधा. कहाँ हमें सत्य में रहना है, आम्हाला सत्यामध्ये राहायचं आहे, सच्चाई में रहना है। सत्यामध्ये इस राहायचं आहे. संसार में जीते हुए अपनी देह में और शैतान के सामने हमेशा सच्चाई पर खड़ा होना है। आणि या जगामध्ये राहत असताना सैतानासमोर वावरताना आपलं जीवन नेहमी सत्याने बांधायचं आहे. और सत्य का कमरपट्टा मूलभूत पाया है, मूलभूत नींव है। आणि सत्याचा कंबरबंद ही आपली मूलभूत गरज आहे. इसलिए कुछ भी परिस्थिति क्यों ना हो, हमें सत्य में रहना है। आणि म्हणून परिस्थिती काही का असे ना आम्हाला सत्याने ते कंबर अपने बांधायची. जीवन में कभी भी झूठ का सहारा नहीं लेना। आपल्या जीवनामध्ये कधीही खोट्याचा सहारा आम्ही घेऊ नये. और हम पहले सत्य को छुपाते थे, अगोदर आम्ही सत्य लपवत असू, लेकिन अब यीशु में आने के बाद में हम सत्य को छुपा नहीं पण सकते। आता येशूमध्ये आल्यानंतर आम्ही ते सत्य लपवून ठेवू शकत हमारा नाही. जीवन सत्य पे चलना है। आमचं जीवन सत्यावरच चाललं पाहिजे. हमारे जीवन के हर एक क्षण हमें सत्य पर खड़े रहना है। आमच्या जीवनातला प्रत्येक क्षण आम्हाला सत्यावरती उभं राहायचंय. इसलिए यीशु मसीह के बारे में भी लिखा आणि है, म्हणून येशू ख्रिस्ताच्या बाबतीमध्ये असंही लिहिलंय यशायाह का 11:5 में, यशया 11:5 मध्ये, उसकी कमर का फेटा सच्चाई होगी। त्याच्या कमरेचा फेटा जो आहे ते खरेपणा असेल. यीशु सच्चाई पर खड़े रहे। येशू खरेपणावरती उभे राहिला. यीशु ने खुद कहा, येशू स्वतः म्हटला, मैं मार्ग, सत्य और जीवन हूँ। मार्ग, सत्य आणि जीवन. अगर यीशु सच्चाई है जर येशू सत्य आहे तो हमें भी सच्चाई पे रहना तर पड़ेगा। आम्हाला देखील सत्यामध्ये राहणं गरजेचं आहे. इसलिए परमेश्वर का वचन कहता आणि है, म्हणून देवाचं वचन असं सांगतं यशायाह 22:21 में, यशया 22:21 मध्ये, मैं तेरी पेटी कसकर बांधूंगा। मी तुझं कमरबंद घट्ट बांधीन मैं तेरी कमर में पेटी को कसकर बांधूंगा। आणि मी तुझ्या कमरेवरती पट्टा कसून ये बांधीन. कौन बांधेगा? कोण बांधणार आहे? परमेश्वर बांधेगा। परमेश्वर बांधणार आहे. इसलिए इस पट्टे को परमेश्वर को बांधने दो। आणि म्हणून हा पट्टा जो आहे त्या परमेश्वराला बांधू द्या. और ये पट्टा सच्चाई का पट्टा है, आणि हा पट्टा खरेपणाचा पट्टा, सत्य का पट्टा है। सत्याचा पट्टा और आहे. ये पट्टे को बांध कर रखना हमारा कर्तव्य आणि है, हा पट्टा बांधून ठेवणं हे आम्हाला गरजेचं आहे महत्वपूर्ण है। आणि हे फार महत्वाचं. अगर इस पट्टे को हम ढीला छोड़ेंगे जर हा पट्टा आम्ही सैल सोडला तो शत्रु आक्रमण करके वो विजय होकर चला तर जाएगा। शत्रू आक्रमण करेल आणि तो विजय घेऊन निघून जाईल. सच्चाई क्या करती है? आणि खरेपणा किंवा सत्यता काय करते? जब हम सच्चाई पर रहते हैं, जेव्हा आम्ही सत्यतेवर राहतो, परमेश्वर का वचन कहता है, परमेश्वराचं वचन सांगतं सच्चाई सदा बनी रहेगी। सत्यता नेहमी टिकून राहील. नीतिसूत्र 12:19 आणि नीतिसूत्र याचा 11:19 वहां पे लिखा है, त्या ठिकाणी लिहिलं आहे, सच्चाई हमेशा बनी रहेगी। सत्यता नेहमी टिकून राहील. इसलिए हमें क्या करना है? म्हणून आम्हाला काय करायचंय? सच्चाई पर बने रहना है, सत्यावरती बनून राहायचंय. सच्चाई पर बना रहना। सत्यावरती बनून राहायचंय. सुनिए, ऐका, अपने जीवन में कभी मिलावट नहीं करना। आपल्या जीवनामध्ये कधी भेसळ करायची नाही. मेरा विश्वास कहां पर है उसको ध्यान रखना। माझा विश्वास कुठे याच्यावर लक्ष ठेवा. हमारा विश्वास क्या है इस पर ध्यान रखें। आमचा विश्वास काय आहे त्याच्यावरती लक्ष द्या. सच्चाई कहां पर है? सत्यता कुठे आहे? परमेश्वर के वचन में। देवाच्या वचनांमध्ये. और सच्चाई आणि सत्यता जीवन को लेकर आती है, जीवन घेऊन येते. क्योंकि यीशु ने खुद कहा, आणि येशू स्वतः म्हटले, तुम सत्य को जानोगे और सत्य तुम्हें स्वतंत्र करेगा। सत्य तुम्हाला समजेल आणि ते तुम्हाला बंधनमुक्त करेल. किसमें है ताकत बंधन मुक्त करने की? कुणामध्ये ताकद आहे ते बंधनमुक्त करायची? सच्चाई में, सत्यतेमध्ये. सच्चाई में, सत्यतेमध्ये. सच्चाई में। सत्यतेमध्ये. किससे मुक्त होना है? आणि कशापासून मुक्त व्हायचंय? पाप से, पापापासून, गुलामी से, गुलामीपासून, शैतान से हमें सैतानापासून स्वतंत्र होना है। आम्हाला स्वतंत्र ये व्हायचंय. कब होगा? आणि हे केव्हा जब होणार हम आहे? सत्य में खड़े रहेंगे। जेव्हा आम्ही सत्यावरती उभे राहू. सत्य में रहना सत्यामध्ये राहणं ये बंध मुक्त करता है हे बंधनमुक्त करतं. और हमें अनुभव आते हैं। आणि आम्हाला अनुभव येतो. इसलिए क्या करना है? आणि म्हणून काय करायचं? सच्चाई को अपने अंदर आने देना है। सत्यतेला आपल्या मध्ये येऊन द्यायचंय. और वो कहां से आएगी? आणि ते कुठून येणार ये आहे? सत्यता कहां से आएगी? ही सत्यता कुठून येणार आहे? कलसीकरस पत्र 3:16 कलसीकरासपत्राचं 3:16 कलसीकरस 3:16 कलसीकरासपत्र 3:16 ये वचन से आती है। आणि या वचनामधून येते. और ये वचन अपने हृदय में अधिक बसने दो, आणि हे वचन आपल्या हृदयामध्ये ठासून भरा, जिसके द्वारा जेणेकरून हम अधिक सत्यता में पहुंच पाएंगे। अधिक सत्यतेपर्यंत पोहोचू शकू. आमीन। आमेन. मसीह के वचन को अपने हृदय में अधिक बसने दो, ख्रिस्तच्या वचनांना आपल्या जीवनामध्ये चांगल्या प्रकारे ठसू द्या. बसने दो, ठसू द्या. बसने दो। ठसू द्या. क्या बसने दो? काय ठसायचं? सच्चाई,
जे सत्यता आहे, सच्चाई कहां पर है? सत्यता कुठे आहे? परमेश्वर के वचन में। देवाच्या वचनात आहे. परमेश्वर का वचन कहां पर होना देवाचं है? वचन कुठं असायला हवं? हमारे हृदय में होना। आमच्या हृदयामध्ये। ये कब होगा? केव्हा होणार? जब हम उसको पढ़ेंगे। जेव्हा आम्ही ते वाचू। यहाँ लिखा है अधिकाई से बसने दो। हे या ठिकाणी लिहिलंय, अधिक ठासून ते तुमच्या हृदयामध्ये बसवा। पड़ोसी को बोलना, शेजाऱ्याला म्हणा अधिक बसने दो। अधिक बसने दो। फिर मरीज के जैसा कैसा बोलेंगे? ना तो आदमियों में ताकत है बोलने की, ना तो हमारे बहनों में ताकत है। बहनों की आवाज को क्या हो गया? भाइयों ने दबाया क्या? एक बार बोल के दिखाओ, अधिक बसने दो। क्या बसने दो? परमेश्वर सत्यता बसने दो। आमेन। देखिए वो सच्चाई ना इस दुनिया में आई, ती सत्यता या जगामध्ये आली। स्वर्ग छोड़कर इस पृथ्वी पर उसने स्वर्ग सोडून या पृथ्वीवरती ती आली। यूहन्ना 1:1 कहता है, योहान 1:1 असं सांगतं, आदि में वचन था आधी वचन होतं और वचन देहधारी हुआ। आणि वचन देहधारी झालं। वचन कौन था? वचन कोण था? कोण होतं? यीशु था। येशू होतं। वो यीशु को अपने हृदय में लीजिए। आणि त्या येशूला आपल्या हृदयामध्ये घ्या। यीशु कैसे बसेगा? येशू कसा वसणार आहे? उसके वचन के द्वारा, त्याच्या वचनांच्या क्योंकि द्वारे। वचन में सत्यता है, कारण वचनामध्येच सत्यता आहे। वचन में ही सच्चाई है, वचनामध्येच सत्यता आहे। इसलिए उस वचन को हमें अपने हृदय में लेना है। आणि म्हणून ते वचन आपल्याला आपल्या हृदयामध्ये घ्यायचं ये आहे। कमर कहां पर है? ही कंबर कुठे आहे? ये कमर पहला पत्रस पहला अध्याय 13 वचन में, पहिला पेत्र पहिला अध्याय आणि 13 वचन। अपनी बुद्धि की कमर बांध कर। आपल्या बुद्धीची कंबर बांधून। पहला पत्रस 1 अध्याय 13 वचन। पहिला पेत्र याचा पहिला अध्याय आणि 13 वचन। यहाँ पे लिखा है, या ठिकाणी लिहिले अपनी अपनी बुद्धि की कमर बांध कर। की आपल्या बुद्धीची कंबर बांधून। सुनिए कैसे बांधना है, ऐका कसं बांधायचं। मेरे पास देखिए अभी आप। माझ्याकडे पहा, कमर को बांधना है, कंबर बांधायची। और ये कमर कहां पर है? आणि ही कंबर कुठे आहे? बुद्धि में। आपल्या बुद्धीमध्ये। बहुत बार अपने फायदे के लिए, बऱ्याचदा आपल्या फायद्यासाठी, अपने प्रमोशन के लिए, आपल्या पदोन्नतीसाठी, पैसों के लिए पैशांसाठी हम झूठ बोलते हैं, आम्ही खोटं बोलतो, बात करते हैं, खोटं बोलतो, मुझे फायदा हो जाए। जेणेकरून मला फायदा व्हावा। और यहाँ पे लिखा है, आणि या ठिकाणी लिहिलंय, अपनी बुद्धि को सत्य से बांध लेना। आपली बुद्धी सत्याने बांधा। अब्राहम को प्रभु ने कहा, अब्राहमाला प्रभू म्हटला, उत्पत्ति 17:1 में, उत्पत्ती 17:1 मध्ये, जब वो 99 वर्ष का था, जेव्हा तो 99 वर्षाचा होता, तब यहोवा ने उसको दर्शन दिया। तेव्हा यहोवाने त्याला दर्शन दिलं। उसने कहा, तो म्हटला, मैं सर्वशक्तिमान ईश्वर हूं, मी सर्वशक्तिमान ईश्वर आहे, मेरी उपस्थिति में चल, माझ्या उपस्थितीमध्ये चल, मेरी उपस्थिति में चल। माझ्या उपस्थितीमध्ये चल। इसका मतलब क्या हुआ? याचा अर्थ काय? प्रभु की उपस्थिति में चलने का मतलब क्या है? प्रभूच्या उपस्थितीमध्ये चालणं। याचा अर्थ काय? सच्चाई पर चलना है, सत्यतेने चालणं, सच्चाई पर चलना। सत्यतेने चालणं। 99 वर्ष में प्रभु ने उससे दर्शन देकर कहा, मेरे उपस्थिति में चलना है। इसका मतलब क्या है? मेरी सच्चाई पर बने रहना है, मेरी सच्चाई के साथ में चलना है, नो मिलावट, नो खोटापणा। 99 वर्षाचा असताना प्रभूने त्यांना दर्शन देऊन सांगितलं की तू माझ्या सत्यतेवर चल, कुठलीही भेसळ करू नको। ये खुदा ने उसको बता दिया। हे देवाने त्याला सांगून टाकलं। हमें क्या करना है? आम्हाला काय करायचं? अगर एक सिद्ध व्यक्ति बनना है, एक आम्हाला नीतिमान व्यक्ती बनायचं तो आहे, आपको और मुझे अब्राहम के जैसा चलना है। तर तुम्हाला आणि मला त्या अब्राहमाप्रमाणे चालावं लागेल। जब हम सच्चाई पर चलेंगे, आणि जेव्हा आम्ही सत्यतेवरती तो चालू, प्रभु की आशीष हमारे लिए क्या कहती है? तेव्हा प्रभूचा आशीर्वाद आमच्यासाठी काय म्हणतो? प्रभु की प्रतिज्ञा हमारे लिए क्या है? प्रभूचं अभिवचन आमच्यासाठी काय आहे? उत्पत्ति 24 अध्याय 27 वचन। उत्पत्ती 24:27, उत्पत्ति 24 अध्याय 27 वचन। उत्पत्ती 24:27 वो कहता है, तो म्हणतो, वो कहता है, तो म्हणतो, एक बार अब्राहम ने अपने बेटे के लिए शादी करने के लिए एक लड़की को देखने के लिए एलीजार को भेजा। आणि अब्राहमाने आपला मुलगा इसाक यासाठी मुलगी पाहण्यासाठी त्याचा एक सेवक एलियाजर याला पाठवलं, और वो लड़की मिल गई। आणि ती मुलगी सापडली। सुनिए सुनिए सुनिए, ऐका, अब उसका स्वामी क्या कहता है? आता त्याचा स्वामी काय म्हणतोय? उसका स्वामी देखिए क्या कहता है, त्याचा स्वामी पहा काय म्हणतोय। उत्पत्ति 24:27 में, आणि उत्पत्ती याचा 24 धन्य है मेरा स्वामी, तुझा स्वामी धन्य आहे, अब्राहम का परमेश्वर धन्य है, अब्राहमाचा परमेश्वर धन्य आहे, क्योंकि उसने अपनी करुणा और सच्चाई से मेरे स्वामी पर से नहीं हटाई। कारण तो म्हणाला, माझा धनी अब्राहम याचा देव परमेश्वर धन्यवादित आहे, त्याने माझ्या
दया करण्याचे व त्याच्याशी सत्यतेने वर्तण्याचे सोडले नाही. आगे. परमेश्वराने मला नीट वाट दाखवून माझ्या धनाचा भाऊबंदाच्या घरी पोहोचवले आहे. सुनिए, हमें लगता है सच्चाई, क्या सच्चाई पे बने रहना है, आम्हाला वाटतं काय त्या सत्यतेमध्ये राहायचं, क्या सच्चाई को पकड़ के रखना है. काय सत्यता धरून राहायची. सच्चाई से कुछ मिलता नहीं है. सत्यतेने काय मिळणार नाही. झूठ बोलेंगे तो बहुत पैसा कमा आणि लेंगे. खोटं बोललं तर खूप पैसे मिळतील. आगे बताऊंगा झूठ बोलने से क्या होता आणि है. पुढे जाऊन सांगणार आहे खोटं बोलण्याने काय होतं. जब सच्चाई पे रहते हैं, जेव्हा सत्यतेमध्ये राहतो, जब हम सच्चाई पे टिकते हैं, जेव्हा सत्यामध्ये टिकून शायद राहतो, आपको कुछ दिखे ना, कदाचित आता तुम्हाला काही दिसणार नाही. लेकिन परमेश्वर का वचन यहाँ कहता है, हमें मार्गदर्शन मिलता है, जिस रास्ते पे आप जाना चाहते हैं परमेश्वर आपकी अगुवाई पण करेगा. या ठिकाणी आम्हाला दिसतं की ज्या रस्त्यावरून तुम्हाला जायचंय त्या ठिकाणी जाण्यासाठी मार्गदर्शन परमेश्वर तुम्हाला जो करेल. मार्ग से हमें जाना है, ज्या मार्गातून तुम्हाला जायचंय, पवित्र आत्मा खुद हमारी अगुवाई पवित्र करेगा आत्मा स्वतः आमचं और मार्गदर्शन वहां करेल. लेकर जाएगा आणि तिथे घेऊन जाईल जहां जहां परमेश्वर की इच्छा है. जिथं देवाची इच्छा आहे. सच्चाई परमेश्वर का मार्गदर्शन करती है. सत्यता हे परमेश्वराच्या द्वारे आमचं और मार्गदर्शन. जहां में जाना चाहे, आणि जिथे आम्हाला जायला हवं, जहां में पहुंचना है, जिथं आम्हाला पोहोचायचंय वहां पर परमेश्वर लेकर जाएगा. त्या ठिकाणी परमेश्वर आम्हाला घेऊन जाईल. कब? किंवा जब हम सच्चाई पर रहेंगे. जेव्हा आम्ही सत्यतेमध्ये राहू, कभी झूठ नहीं बोलना, कधी खोटं बोलणार नाही, कभी दिल में एक और बाहर एक कधी नहीं कर. आत एक आणि बाहेर एक असं करणार नाही. परमेश्वर क्या देखता है? देव परमेश्वर काय बघतो? हृदय को देखता है. हृदय बघतो. हृदय को देखता है. हृदय बघतो. हम बहुत बार चाहते हैं कि मेरी बरकत मुझे मिले. आणि बऱ्याचदा आम्हाला असं वाटतं की आम्हाला बरकत मिळावी. मैं बहुत बार हम सोचते हैं कि मेरी बरकत मेरे टैलेंट में है, आणि बऱ्याचदा आम्हाला असं वाटतं माझी बरकत माझ्या बुद्धीवरती आहे, मेरी बरकत मेरे ज्ञान में है, माझ्या ज्ञानावरती आहे, मेरी बरकत मेरे बोलने में है. माझी बरकत माझ्या बोलण्यामध्ये आहे. मैं आपको आज बताना मी चाहता हूँ आज तुम्हाला सांगू इच्छितो, बाइबल क्या कहती है. बायबल असं सांगतं, याकूब नाम का एक व्यक्ति है याकोब नावाचा एक व्यक्ती आहे, जिसके पास में कुछ भी नहीं है, त्याच्याकडे काहीच नाहीये, कुछ भी नहीं है. काहीच नाही. वो कहता है तो म्हणतो मेरे पास में एक लकड़ी था, माझ्याकडे फक्त एक काठी होती मैं नदी के इस पार आया, आणि मी नदीच्या पलीकडे आलोय. लेकिन अब जब मैं नदी के उस पार वापस जा रहा आता हूँ, पुन्हा जेव्हा मी नदीच्या त्या तीराला चाललो, मेरे पास में इतनी समृद्धि है, माझ्याकडे एवढी समृद्धी मैं इसको आहे गिन भी नहीं पा रहा की हूँ. मी तिला मोजू देखील शकत मेरे पास नाही. इतनी बरकत है माझ्याकडे एवढी बरकत आहे कि मैं उसको गिन भी नहीं पा रहा हूँ. की मी त्याला मोजू देखील शकत कितनी नाही. बरकत है, एवढी ये बरकत कैसे आई, ही कशी आली, ये कहां से आई. कुठून आली? तो उत्पत्ति 32:10 में लिखा है, उत्पत्ती 32:10 मध्ये लिहिलंय. उत्पत्ति 32:10 में लिखा है. आणि उत्पत्ती 32:10 मध्ये लिहिलंय. उसकी सच्चाई, उसने सच्चाई पर वो बना रहा तो त्याच्या सत्यतेमध्ये टिकून राहिला. और उस सच्चाई की वजह से, पढ़िए उसको, उत्पत्ती 32:10 10. तू करुणा व सत्यता दाखवून आपल्या दासासाठी जे काही केले आहेस त्याला मी पात्र नाही. मी फक्त आपली काठी घेऊन ही यार्देन उतरून गेलो होतो आणि आता माझ्या 2 टोळ्या झाल्या आहेत. 2 टोळ्या झाल्या आहे. हा, मला माझा भाऊ एसाव याच्या हातातून सोडव अशी मी प्रार्थना करतो. यहाँ पर वो कहता है मेरी 2 टोली बन गई है. एक लकड़ी से लेकर गया था, लेकिन अब बरकत ही बरकत है. हमारी बरकत कहाँ पर है? आमची बरकत कुठे आहे? जब हम सच्चाई पर चलेंगे, जेव्हा आम्ही सत्यतेवर चालू, जब सच्चाई में बने रहेंगे. जेव्हा आम्ही सत्यतेमध्ये बनून राहू. सच्चाई, खरेपणा, सत्यता. सत्यता. आज हम देखते हैं कि झूठ बोलने की आदत काफी बढ़ गई है. आज आम्ही पाहतो की खोटं बोलण्याची सवय फार वाढलेली है वागुली में, आहात वाघोलीमध्ये, पर बोलेगा मैं पूना में हूँ. आणि मग सांगणार पुण्यात आहे कुठेतरी. मोबाइल आया, फोन आला, वो बच्चे ने उठा लिया, मुलाने उचलला, घर पे घरात आहे, घरात नाहीये. क्या सिखा रहे हैं, काय शिकवतोय और झूठ कहाँ से है. आणि खोटं कुठून आहे? मैंने नहीं बोला, बाइबल बोलती है. मी नाही म्हणत, बायबल म्हणतं. झूठ खोटं शैतान की ओर से, सैतानाकडून आहे और शैतान आणि सैतान झूठ का पिता है. झूठ का पिता है, खोट्याचा पिता आहे, लबाड़ाचा बाप है. लबाडीचा बाप. मेरा यीशु माझा येशू सच्चा है, खरा आहे, वो सच्चाई का बाप है. तो सत्यतेचा बाप आहे. एक लबाड़ का बाप, एक लबाडीचा बाप, एक सच्चाई का बाप. एक सत्यतेचा बाप. हमारा बाप कौन? आमचा बाप कोण आहे? यीशु है, येशू आहे, यीशु है, येशू आहे, यीशु है. येशू आहे. सच्चाई बोलने से थोड़ा सा दर्द होता है, आणि खरं बोलण्यासाठी थोडंसं वेदना असतात,
लेकिन सच्चाई हमेशा टिकेगी, पण ही खरेपणाच नेहमी टिकणार आहे, हमेशा टिकेगा, नेहमी टिकणार आहे. हमेशा सच्चाई पे. शायद आज तकलीफ हो, कदाचित आज थोडंसं त्रास होईल, लेकिन पण आप गिरेंगे नहीं, पण तुम्ही पडणार नाही, आप गिरेंगे नहीं, तुम्ही पडणार नाही. क्योंकि सच्चाई का परमेश्वर आपको उठा लेगा, कारण की हा सत्यतेचा परमेश्वर तुम्हाला उचलून धरेल, हमें उठाएगा. आम्हाला उचलून धरेल. आमेन. आमेन. और सच्चाई परखी जाएगी. आणि सत्यता पारखली जाईल. उत्पत्ति 42 इसका 16 वचन, आणि उत्पत्ति 42 याचं 16 वचन वहां पर लिखा है, त्या ठिकाणी लिहिलंय, सच्चाई परखी जाएगी. सत्यता पारखली जाईल. कैसे? कशी? बातों में, बोलण्याने, बोलने के द्वारा, बोलण्याच्या द्वारे, हमारे जीवन के चलने के द्वारा, तुमच्या जीवनामध्ये तुमच्या चाल चलवणुकीद्वारा ये सच्चाई परखी जाएगी. ही सत्यता पारखली जाईल. सुनिए, ऐका, सच्चाई परखी जाती है. सत्यता पारखली जाते. हम सच्चे हैं कि नहीं ये कैसे जान पाएंगे? आम्ही खरे आहोत की नाही हे कसं आम्ही जाणून घेणार आहोत? अपने बोलने के द्वारा, आपल्या बोलण्याच्या द्वारे, अपने बातों के द्वारा, आपल्या बोलण्याच्या द्वारे, अपने चलने के द्वारा, आपल्या चालण्याच्या द्वारे, अपने बर्ताव के द्वारा, आपल्या वागणुकीच्या द्वारे ये सच्चाई परखी जाएगी. ही सत्यता पारखली जाईल. इसलिए अपने जीवन में जो बोलते हैं, आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये जे आम्ही बोलतो प्रभु 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 के सामने रखना है. ते प्रभूच्या समोर ठेवायचं आहे. हमें प्रभु परखेगा. प्रभू आम्हाला पारखणार आहे. अपने जीवन की सच्चाई पे खड़े रहना. आमच्या जीवनाच्या सत्यतेवर आम्हाला उभं राहायचं आहे. और लीडरशिप का एक गुण है, आणि पुढारीपणाचा एक गुण आहे, वो है सच्चाई. ते आहे सत्यता. आपको मालूम है प्रमोशन ऐसे नहीं मिलता. आणि पदोन्नती अशीच काही मिळत नाही. हम कंपनी में भी अगर रहते हैं या कहीं भी रहते हैं तो पदोन्नति ऐसे नहीं मिलती. आणि कंपनीमध्ये किंवा इतर कुठेही पदोन्नती काही सहज मिळत नाही. हमें परखा जाता है, आम्हाला पारखलं जातं. इसमें सच्चाई है कि नहीं, ह्याच्यामध्ये सत्यता आहे किंवा इसमें नाही, विश्वास योग्यता है कि हा नहीं, विश्वास योग्यता आहे तर आहे किंवा नाही, वो परखी जाती है. ही पारखली जाते. जब उसकी बातों में सच्चाई आती है आणि जेव्हा त्याच्या बोलण्यामध्ये सत्यता येते तो हमारा प्रमोशन होता है. तेव्हा आमची पदोन्नती होते. प्रभु भी वैसा ही है. प्रभू पण तसाच आहे. हमारा प्रमोशन शायद लेट हो जाए, आमची पदोन्नती कदाचित उशिरा होईल, लेकिन जो पदोन्नति होगी पण जेव्हा पदोन्नती होईल उसको कोई हटाने वाला नहीं त्याला रहेगा, कुणीच हटू शकणार नाही. क्योंकि सच्चाई की पदोन्नति है कारण सत्यतेचीच पदोन्नती आहे. और सच्चाई ही हमें बढ़ाती है. आणि सत्यताच आहे जी आम्हाला वाढवते. आमेन. आमेन. इसलिए सच्चाई पे रहना, आणि म्हणून सत्यतेवर राहा. झूठ नहीं बोलना, खोटं बोलू नका, झूठ बिल नहीं लगाना. खोटी बिलं लावू नका. जो सच्चाई है जी सत्यता आहे उस पे खड़े रहना. त्याच्यावर उभे राहा. झूठ बोलकर पैसा कमाया जाता है आज. खोटं बोलून आजकाल पैसे कमवले जातात. नहीं, आपको क्या मालूम दादा कितना डिफिकल्ट है पैसा कमाना. नाही, तुम्हाला काय माहिती किती अवघड आहे पैसे कमवणं. एक झूठ बोलो पैसा कमा लो, एक खोटं बोला पैसे कमवा, लेकिन वो पैसा हवा के जैसे उड़ जाता पण है. तो पैसा हवेसारखा उडून जातो. ये मैं नहीं कह रहा हूँ, प्रभु का वचन कह रहा है. मी नाही म्हणत, देवाचं वचन सांगतं. हमें शायद भूखा भी रहना पड़े, आम्हाला कदाचित उपाशी राहावं लागेल. हमें दूसरा इंसान प्रगति कर रहा है, उन्नति कर रहा है, शायद हमारी प्रगति ना हो, आणि दुसरा जो व्यक्ती आहे तो प्रगती करतोय पण आमची प्रगती कुठेतरी थांबली आहे. लेकिन एक बात ध्यान में रखना, एक गोष्ट लक्षात ठेवा, वो प्रगति कर रहा है तो प्रगती करतोय लेकिन ठीक से खा नहीं पाएगा. पण नीट खाऊ शकणार नाही. मेरे पास में कुछ नहीं है माझ्याकडे काय नाहीये, लेकिन मैं शांति से सो सकता पण हूँ, मी शांतीने झोपू शकतो. मैं शांति से सो सकता हूँ. मी शांतीने झोपू शकतो. क्यों? का? क्योंकि सच्चाई है, कारण सत्यता आहे. सच्चाई है. सत्यता आहे. झूठ का सहारा कभी मत लेना. खोट्याचा सहारा कधीच घेऊ नका. बहुत बार बहाने बनाते हैं. बऱ्याचदा आम्ही कारण देतो ऑफिस की छुट्टी भी लेने के, ऑफिस मधून सुट्टी मिळवण्यासाठी, या फिर कुछ भी करने के द्वारा झूठ बोला जाता किंवा काही करण्याच्या द्वारे खोटं बोललं जातं. है. संभाले, सांभाळा, शैतान हमला करेगा. सैतान हल्ला करेल. मेरी कमर कैसी है? माझी कंबर कशी आहे? सत्य से बंधी हुई है. सत्याने कसलेली आहे. कुछ भी हो जाए काही हो, ये पट्टा ढीला नहीं होगा, हा पट्टा सैल होणार नाही. ये पट्टा ढीला नहीं होगा. हा पट्टा सैल होणारच नाही. इस पट्टे को ढीला करने के लिए शत्रु शैतान ने पहला वार हमला किया स्त्री के ऊपर. आणि हा पट्टा सैल करण्यासाठी शत्रू सैतानाने पहिला हल्ला केला स्त्रीवरती. क्या ऐसा है? स्त्री को बोला ऐसा है, असं आहे का? क्वेश्चन मार्क कर दिया, क्वेश्चन मार्क दिला. झूठा कर दिया, झूठ, खोटं त्या ठिकाणी पेरलं गेलं. और उसका पट्टा ढीला हो गया. आणि मग तिचा पट्टा जो आहे तो सैल झाला. वो सामना नहीं कर पाई आणि मग ती सामना करू शकली नाही और पाप में गिर गई. आणि पापात पडली. यीशु का पट्टा कसा हुआ था. येशूचा पट्टा जो आहे तो कसलेला होता.
वो सत्य पर टिका रहा, आणि तो सत्यावर टिकून राहिला. सत्य की वजह से वो क्रूस पर चला गया, सत्यामुळेच तो त्या वधस्तंभावर लेकिन वो सत्य पर टिका रहा, पण तो सत्यावर टिकून राहिला. लेकिन विजय उसका पण हुआ, विजय त्याचाच झाला. विजय उसका हुआ, विजय त्याचाच झाला. विजय उसका हुआ, विजय त्याचाच विजय झाला. उसका हुआ. विजय त्याचाच झाला. कुछ मिले या ना मिले, काय मिळो ना मिळो, पर हम सत्य पे खड़े पण रहे. आम्ही सत्यावरच उभे राहणार. हमारी नेक्स्ट जनरेशन हमारे सामने बढ़ रही है, आमची पुढची पिढी आमच्या पुढे वाढत आहे, इसलिए संभाल कर बोलना. आणि म्हणून सांभाळून बोला. बच्चे को ये ना कहें डैडी घर पर है, फोन आया, अभी फोन आएगा एक अंकल का, तो बोलना घर पर. मुलांना असं सांगू नका की वडील घरी असताना पण कुणाचा ह्या अंकलचा फोन आला तर नाही म्हणून सांगा. बच्चा बोलेगा मूल बोलेल, पापा कितने अच्छे हैं, पप्पा किती चांगले आहेत. वाजी वाजी वाजी. पापा घर पे हैं और मुझे बोलने के लिए क्या लगा रहे हैं. पप्पा घरातच आहेत आणि मला काय बोलायला सांगत आहे. ये बच्चा सीख रहा है धीरे धीरे, आणि मुलगा तो शिकत आहे हळूहळू, और एक दिन अपने को ही पागल बनाया. आणि एकदा आपल्यालाच वेड्यात काढेल. किसने सिखाया, कोणी शिकवलं. पप्पा ने. आप पप्पा को एड़ा कर रहे हैं. संभाले सांभाळा, संभाले, सांभाळा. सच्चाई की कमर बांध ले, सत्याची कंबर कसायची आहे, उसको ढीला मत होने दे. त्याला सैल पडू देऊ नका. पड़ोसी को बोलना सत्य का पट्टा ढीला मत होने दे. अगर ये ढीला हो गया, आणि जर तो सैल झाला, सब कपड़े हवा में उड़ेंगे, और जब शत्रु आएगा तो ढूंढेंगे कहाँ उड़ रहे हैं, कहाँ से. और शायद ये जो कपड़ा है वो कहीं अगर लकड़ी में लटक गया मेज में, तो फिर वहां से निकलने के लिए भी जब तक शत्रु पीछे मार वीर के भी चला जाएगा, जब काट पीट कर. हम हारने वालों से नहीं है, आम्ही हारणाऱ्यातले नाही आहोत. हम उस सत्य की कमर कसकर लड़ने वालों में से हैं. आम्ही त्या सत्याने कंबर कसून लढणाऱ्यातले आहोत. आमीन. आमेन. क्या होता है सच्चाई पर रहने से, काय होतं व सत्यावर राहण्याने, क्या होता है सच्चाई पे चलने से. सत्यावरती चालण्याने काय होतं. उस व्यक्ति को, उसके कुल को, उसके परिवार को कभी घटी नहीं होती. त्या व्यक्तीला, त्याच्या वंशाला, त्याच्या पिढीला कधी कुठल्या गोष्टीची कमतरता होत ये नाही. प्रभु का वचन हे कहता है. देवाचं वचन सांगतं. पहले राज्य दूसरा अध्याय 4 वचन में पहिले राजे याचं दुसरा अध्याय 4थ्या वहां पे वचनामध्ये लिखा है, या ठिकाणी लिहिले, जो सच्चाई पर चलता है जे सत्यतेवरती चालतो, उसके कुल को, त्याच्या कुळाला, उसके परिवार को त्याच्या कुटुंबाला कभी कुछ बात की घटी नहीं कधी होती. कुठल्याच गोष्टीची वाण पडत नाही. कभी किसी बात की घटी नहीं होती. कधी कुठल्या गोष्टीची वाण पडत नाही. आमीन. आमेन. आमीन. सच्चाई क्या करती है, सत्यता काय करते. चंगाई को लेकर आती है, आरोग्य घेऊन येते. चंगाई को लेकर आती है. आरोग्य घेऊन येते. एक बार एक 5 मिनट के बाद मैं इसको बंद करने वाला एक हूं. 5 मिनिटात मी संपवत आहे. एक हिजकिया राजा था, हिजकिया राजा होता, वो बीमार हो गया. तो आजारी पडला. खुदा ने बोला प्रभू म्हटला, इसका प्राण लेने वाला हूं, ह्याचा प्राण घेणार आहे मी. इसको मैं मारने वाला हूं. आता ह्याला मी मारणार आहे. अब भी मारने वाला है. आता मरणार आहे हा. और जैसे उसने सुना, आणि जसं त्याने ऐकलं, रोने लगा. तो रडू लागला. क्या बोला मालूम है, काय म्हटलं माहिती का. प्रार्थना में क्या बोला उसने. प्रार्थनात काय म्हटलं. दूसरे राजे 20 अध्याय 3 और 4 वचन में, दुसरे राजे 20वा अध्याय आणि 3 आणि 4 वचनामध्ये, दूसरे राजे 20 अध्याय 3 और 4 वचन में दुसरे राजे 20वा अध्याय 3 आणि 4 वो वचन, प्रभु से विनंती करता है. तो प्रभूकडे विनवणी वो करत क्या आहे. कह रहा है, काय म्हणतो. स्मरण कर, स्मरण कर, याद कर, आठवण कर, मैं सच्चाई और खरे मन से तुझे सम्मुख रखकर मैंने अपने जीवन को जिया. आणि मी सत्यतेने खरेपणाने तुला समोर ठेवून माझं जीवन जगलेलं आहे. सुनिए, ऐका. जब वो तकलीफ में था, जेव्हा तो त्रासामध्ये, जब वो मरने पर था, जब मरणास उसने टेकला, प्रभु को याद दिलाया. त्याने प्रभूला आठवण करून उसने दिली. कहा, तो म्हटला, हे प्रभु, हे प्रभू, याद रख, आठवण मैं कर, तेरे सामने सच्चाई से, खरे मन से मैं चला हूं, मी तुझ्या समोर सत्यतेने खरे मनाने मी चाललेलो आहे, और अपने जीवन को तेरे सम्मुख रख. आणि आपलं जीवन मी तुझ्या समोर ठेवलेलं आहे. आज हम कह सकते हैं, आज आम्ही म्हणू शकतो का हो? हे प्रभु, मैं सच्चाई पर खड़ा हूं, हे प्रभू, मी सत्यतेवर उभा आहे. मैं अपने जीवन को तेरे सम्मुख रखकर, तुझे सम्मुख रखकर मैं चलता हूं. मी आपलं जीवन तुझ्या समोर ठेवून चालतो. इस हिजकिया राजा के जैसा हम बात कर सकते आणि ह्या हैं. हिजकिया राजाप्रमाणे आम्ही बोलू शकतो का. अगर वो ताकत है बोलने की. आणि जर ती ताकद आहे बोलण्याची, वो कहता है, तो म्हणतो, तू ध्यान रख, तू लक्ष ठेव, याद रख, तू आठवण कर, स्मरण कर सच्चाई पे चलाओ. की मी सत्यतेवर चाललो. और रोने लगा. आणि रडू लागला. और चौथा वचन कहता है, आणि 4थं वचन सांगतं, तब तेव्हा तब तेव्हा तब
तेव्हा यशायाह अभी बाहर भी निकला नहीं था यशा अजून बाहेरही निघाला नव्हता और प्रभु ने उसको रुका दिया। आणि प्रभूने त्याला थांबवलं. जा उसको बोल, जा त्याला जाऊन सांग, जा उसको बोल, जा त्याला जाऊन सांग, तेरे वर्ष को और 15 साल बढ़ा दिया, तुझा वर्ष मी अजून 15 वर्ष वाढवलेले तेरे आहे. जीवन को और 15 साल बढ़ा दिया। तुझं वय मी आणखी 15 वर्षांनी वाढवलंय. क्यों? का? सच्चाई पर चला। सत्यतेवर चालला. सच्चाई क्या करती है? सत्यता काय करते? हमारी उम्र को बढ़ाती है। आमचं वय वृद्धी करते. सच्चाई करने वाले को कोई डर ही नहीं है ना। आणि सत्यतेने चालणाऱ्याला काही भीतीच नाही ना. जो झूठ बोलता है जो खोटं बोलतो हमेशा डर डर रहता है। तो नेहमी भिवून वागतो. काय होईल, कोणाला तर पैसे होने के बावजूद पारा चढ़ा रहता, आणि पैसे असून देखील पारा चढलेलाच राहतो. डर समाये रहता। कारण भीती बसलेली असते. लेकिन जो सच्चाई पे है पण तो सत्यतेवर आहे वो चलता है। तो चालतो. अपने जीवन को आपलं जीवन देखील जब चलते हैं जेव्हा चालतो याद रखना, लक्षात ठेवा, मेरा पड़ोसी नहीं देख रहा, माझा शेजारी नाही पाहत, मेरी पत्नी नहीं देख रही, माझी पत्नी नाही पाहत, मेरे बच्चे नहीं देख रहे, माझे लेकरं नाही पाहत, मेरा पड़ोसी नहीं देख रहा, माझे शेजारी नाही मेरे पाहत, रिश्तेदार नहीं देख रहा, माझे नातेवाईक नाही पाहत. मेरा परमेश्वर सम्मुख है मेरे, वो देख रहा है। माझा परमेश्वर माझ्या सम्मुख आहे, तो पाहतो. सम्मुख तो पाहतो, तो सम्मुख आहे. इसके राजा कौन देख रहा था? हिजकिया राजा को कौन देख रहा था? हिजकिया राजाला कोण पाहत होतं? कोई नहीं देख रहा कोणी था। नव्हतं पाहत. वो राजा था, तो राजा होता मनमानी से अपने जीवन को जी सकता था, आणि मनमानीने आपलं जीवन जगू शकत होता. लेकिन यहाँ वो कह रहा है पण या ठिकाणी तो म्हणतोय, खुदा देख ले, परमेश्वर तू पहा, याद रख, स्मरण कर, याद रख, स्मरण कर, याद रख, स्मरण कर. मैंने अपने जीवन को तुझे सम्मुख रखकर मैंने सच्चाई पर अपने जीवन को जिया माझं जीवन तुला सम्मुख ठेवून सत्यतेने मी जगलो आहे. और फुट फुट कर रोने लगा। आणि तो खूप रडू लागला. तब तेव्हा ये शब्द बहुत महत्व का है। तेव्हा हा शब्द फार महत्वाचा आहे. तब तेव्हा तेव्हा खुदा ने कहा परमेश्वर म्हटला, और 15 साल तेरे जीवन को बढ़ा। अजून 15 वर्ष तुझं वय मी वाढवतो. क्यों? का? सच्चाई पे चलने के कारण द्वारा, सत्यतेने चालला म्हणून. सच्चाई पे चलने से। सत्यतेने चालला म्हणून. आज सवाल ये है, आज प्रश्न हा आहे, क्या हमारे जीवन को इस तरह से कह सकते हैं? आम्ही आपल्या जीवनाच्या बाबतीमध्ये असं म्हणू शकतो का? आज चारों तरफ झूठ और झूठ है, आज चहूबाजूला खोटं आणि खोटं आहे, धोखा है। धोका आहे. कब कोई धोखा देकर चले जाए समझ में नहीं आणि आएगा। कधी कोण कुठे धोका देऊन निघून जाईल कळणार पण नाही. मेरे सामने एकदम चमचागिरी के साथ बात करेगा माझ्या समोर एकदम चमचागिरी सारखं बोलेल और बाहर जाके अलग बात करेगा। आणि बाहेर जाऊन वेगळं बोलेल. प्रभु देख रहा है, प्रभू पाहतो, खुदा देख रहा है। प्रभू पाहतो. कितने लोग प्रभु के पर्वत पर बने रहना चाहते हैं, किती लोक परमेश्वराच्या पर्वतावरती टिकून राहू इच्छितात, प्रभु की उपस्थिति में बना रहना चाहते हैं। देवाच्या उपस्थितीमध्ये टिकून राहू इच्छितात. आशीर्वाद तो चाहिए, आशीर्वाद तर हवाय, लेकिन जीवन ठीक नहीं है। पण जीवन ठीक नाही. अगर जीवन ठीक होगा जर जीवन ठीक तो ये असेल वचन आपके लिए है। तर हे वचन तुमच्यासाठी आहे. भजन संहिता 15 अध्याय 1 से 5 वचन, स्तोत्र संहिता याचा 15वा अध्याय 1 ते 5 वचन ये हमारे लिए है। हे आमच्यासाठी आहे ये सियोन के निवासियों के लिए है। आणि हे सियोनाच्या निवास्यांसाठी आहे. परमेश्वर के तंबू में कौन रहेगा? परमेश्वराच्या तंबूमध्ये कोण राहील? भजन संहिता 15 अध्याय 1 से 5 वचन, स्तोत्र संहिता याचा 15वा अध्याय 1 ते 5 वचन. कौन रहेगा प्रभु के तंबू में? हे परमेश्वरा, तुझ्या मंडपात कोण वस्ती करील? हाँ, तुझ्या पवित्र डोंगरावर कोण राहील? जो सात्विकतेने चालतो, जो सच्चाई से चलता है, व नीतीने वागतो, जो नीति से चलता है, मनापासून सत्य बोलतो. मनापासून काय बोलतो? कहाँ से सच्चाई बोलना है? सच्चाई दिमाग से नहीं बोलना, सत्यता डोक्याने नाही, बुद्धीने नाही, बुद्धि से नहीं बोलना। बुद्धीने नाही, कहाँ से बोलना है? मनापासून. सच्चे मन से। कई बार बहुत झूठ हम छुपाते हैं। बरेच खोटं आम्ही लपवतो. कैसे मालूम है? कसं माहिती का? अपने घर की बातों को छुपाते हैं आपल्या घरातल्या गोष्टी लपून ठेवतो और ऐसी बड़ा चढ़ा कर बात करते हैं जैसे सही में एकदम पक्का है। आणि असं बडून चढून सांगतो की फार पक्का असल्यासारखं. मुलगा 10वी फेल है मुलगा 10वीत नापास आहे, पर बात करेंगे ऐसा जैसे ग्रेजुएट है। पण असं बोलणार जसं काय ग्रॅज्युएट आहे. झूठ छुपाते हैं। खोटं लपवतो. बच्चा काम पर नहीं है, मुलगा कामाला नाही, लेकिन अब झूठ बोलो लोगों को काम पर है बच्चा, आणि लोकांना खोटं सांगतात खूप चांगल्या कामावर, अच्छी कंपनी में है, चांगल्या कंपनीत आहे.
पर अच्छी कंपनी क्या नाम है पता नहीं है, आणि आज चांगली कंपनी आहे ना, कंपनीचं नाव काय तेही माहित नसतं, पर अच्छी कंपनी में पण कंपनी फार चांगली. कितनी सैलरी है, किती पगार आहे? 60-70 हजार मिलते हैं, भले 6,000 ना मिले लेकिन 60-70 हजार कमाता है. 60-70 हजार कमवतो, भले 6,000 पण मिळत नसतील. क्या कर रहे हैं? काय करतो आपण? ढीली हो रही है, पट्टा ढीला हो रहा है. पट्टा सैल होत चाललाय. कपड़ा है 890 रुपए का, कपडा आहे 890 रुपयाचा बोलेंगे कितने का? आणि बोलणार कितीचा? 1050 का. 1050 चा. पट्टा ढीला हो रहा है. झाला पट्टा सैल. जूता एकदम इम्पोर्टेंट है साहब, आणि बूट एकदम इम्पोर्टेंट 2050 रुपए का 2050 रुपयाचा है, 1560 का. हे आणि 1560 चा असतो. पट्टा ढीला हो रहा है. पट्टा सैल होते. दिखाएंगे ऐसे जैसे राजा है, दाखवणार असं खूप मोठा राजा, घर में खाना नहीं है आणि घरात खायला नाही, पर राजा. पट्टा ढीला हो रहा है. कुछ लोगों के पट्टा पहनते रहे तो पैंट ऐसे कर. काही लोकांचा पट्टा ढिला असले की पॅन्ट वर खेचत चालतात. एक बार हमारे जॉय को पहना दिया ऐसा, तो दिन भर ऐसा था. बोला क्या हुआ? क्या नहीं हुआ डैडी, अगर ये छोड़ दिया ना तो बड़ी दुर्घटना हो जाएगी. पट्टा क्या करेगा? पट्टा काय करेल? कस देगा. कसून बांध. और हमारे हाथ भी लड़ने के लिए तैयार हो जाएंगे आणि आमचे हात मोकळे होतील और हम लढण्यासाठी. चलेंगे भी कैसे? आणि आम्ही चालणार पण अगर कसे? पट्टा ढीला है तो आधा तो दिन इसमें चला जाएगा, आणि पट्टा ढिला असेल तर अर्धा दिवस ते सावरण्यातच जाईल. तो हाथ कैसे चलाएंगे? मग हात कसं चालवणार? तब तक तो शत्रु खत्म करके भी निकल जाएगा. तोपर्यंत शत्रू संपून जाईल आपल्याला. इसलिए रोज क्या करना है? आणि म्हणून रोज काय करायचं? उठने के बाद उठल्यानंतर अपने पट्टे को ठीक कर देना. आपला पट्टा नीट करायचा. मोबाइल में क्या देखता है वो भी सच्चाई में बने रहना. आणि मोबाईल मध्ये काय बघतो ते पण सत्यतावर टिकून राहा. अब मोबाइल देखते हैं, आम्ही मोबाईल पाहतो, कोई सामने आया, कोणी समोर आला, क्या खुदा का वचन बात किया है इसने. देख रहा रेसिपी या कुछ दूसरा कुछ देख रहा है, लेकिन जब कोई जाएगा क्या बात किया वो नहीं मालूम कि क्या बात किया उसने. क्या देख रहा है भाई? प्रभु को सामने रखना है. प्रभूला समोर ठेवायचे. मोबाइल में क्या देख रहे हैं मोबाईल मध्ये काय पाहतोय ध्यान रखना. लक्षात ठेवा. गेम खेलते हैं मोबाइल में, लेकिन हम दूसरा बताते हैं कि नहीं कुछ नहीं मैं कर रहा हूं. खेळत असतो गेम पण सांगतो दुसरंच काहीतरी. संभालना. सांभाळा. पट्टा ढीला ना. पड़ोसी को बोलो पट्टा ढीला ना हो जाए. ढीला होने के बाद में अवस्था मालूम है. तो जो हमारा रोमी सैनिक है देखिए कैसा है. आणि रोमी सैनिक आपण पाहू शकतो. कमर से पट्टा दिखाओ. ये पट्टा है. हा पट्टा आहे. ये पट्टा से पूरे वस्त्र जो है वो ठीक से रहते हैं जगह पर. आणि तो पट्टा बांधल्याने आमचे जे वस्त्र आहेत ते व्यवस्थित टिकून राहतात. हनन्या सफीरा के बारे में पता है. हनन्या सफीराच्या बाबतीत पण माहिती आहे. बेची जमीन इतने की एवढ्याची जमीन विकली और बता रहे हैं आणि सांगतात किती? इतने की. एवढ्याचीच. पट्टा ढीला हो गया. पट्टा झाला ढिल्ला. क्या हुआ? काय झालं? मृत्यु आई. मृत्यू आला. झूठ मृत्यु लेकर आता है खोट जे आहे लबाडी मृत्यू घेऊन येते और सत्य जीवन को लेकर आता आणि सत्य जीवन घेऊन येते. है. आमेन. आमेन. अभी भी प्रभु से झूठ बात करते हैं अजूनही देवाशी खोटं बोलतो. टाइल्स के बारे में. टाइल्सच्या बाबतीत. प्रभु जानते हैं कितनी पेमेंट है. प्रभूला माहिती किती पगार आहे. प्रभु जानते हैं कितना व्यवसाय हुआ है. प्रभूला माहिती किती व्यवसाय झालेला आहे. हम नहीं जानते, आम्हाला नाही माहिती. लेकिन कुछ दिखाना है तो 10 मार्च ने तो पंडित दादा चिल्ला के बात करते, चलो आज डाल ही देते. पण काहीतरी दाखवायचंय देतोय म्हणून पंडित दादा ओरडून सांगतात चला आज टाकूनच बघूया और डाल देते. आणि ते देतात. प्रभु को मालूम है पट्टा ढीला करके डाल रहा.
आणि प्रभूला माहिती आहे की पट्टा ढिला झालाय, सैल झालाय आणि मग टाकतोय. प्रभु को मालूम है प्रभूला माहिती आहे कितना हुआ, किती झालं, प्रभु को मालूम प्रभूला माहिती आहे. है. जब मेरे जीवन में परिस्थिति में जाऊंगा ना, मैं जर माझ्या जीवनामध्ये परिस्थितीमधून जाईन, हिचके से बात करूंगा प्रभु से. मी हिचक्यासारखं बोलेन प्रभू. खुदा तेरे को सामने रखकर जीवन जिया है, सच्चाई पे जिया है. तुला समोर ठेवून सत्यतेने जीवन जगलोय. मेरे लिए कर, हे माझ्यासाठी कर. अधिकार से बोल सकता हूं. अधिकाराने बोलू शकेल. कर मेरे लिए, हे माझ्यासाठी कर. कर मेरे लिए. कर मैंने माझ्यासाठी. मेरे जीवन को सच्चाई पे जिया है. मी माझं जीवन सत्यतेने जगलोय. प्रभु को करना पड़ेगा, आणि प्रभूला करावं लागेल, करना पड़ेगा. करावं लागेल. जब मैं सच्चाई पे चलता हूँ ना, तब ताकत होती है बोलने की. आणि जेव्हा मी सत्यतेने चालतो तेव्हा माझ्याकडे ती ताकद असते. झूठ बोलने वाले व्यक्ति पे ताकत नहीं होती, खोटं बोलणाऱ्या व्यक्तीमध्ये ती ताकद नसते. सच्चाई पे चलने वाले पे ताकत होती है. सत्यतेने चालणाऱ्यामध्ये ताकद हम असते. प्रभु से बोल सकते हैं, आम्ही प्रभूला बोलू शकतो, कर मेरे लिए, हे कर माझ्यासाठी. मेरे जीवन को सच्चाई पर जिया. माझ्या जीवनामध्ये सच्चाई पर चला हूं मैं. मी सत्यतेवर चाललेलो आहे. प्रभु चेक करेगा. आणि प्रभू पारखेल. 2 मिनट रुक, 2 मिनिटं थांब, जरा चेक करने दे, जरा चेक करू दे. सच सही में चला है कि नहीं. आणि तू खरंच सत्यतेवर चालला की नाही. यशाया ने बोलकर चला गया, आणि यशय बोलून निघून थोड़ा गेला. थोड़ा टाइम लगा ना आणि उसको. थोडासा वेळ लागला ना. फिर प्रभु ने चेक किया, आणि प्रभूने चेक केलं. देखो रे स्वर्गदूत को, देखो रे सच्चाई में चला है कि नहीं, देखो. आणि स्वर्गदूतांनी पहा जरा हा खरंच सत्यतेवर चालला की नाही. हाँ प्रभु, सिटी स्कैन में तो दिख रहा है. हा दिसतंय दिसतंय. MR भी किया है, MR है ना, MRI पण वो भी किया है. MRI केलं, सिटी स्कॅन केलंय. प्रभु राइट, एकदम करेक्ट. प्रभु का लगे समाचार आया, लगेच प्रभूची बातमी आली. उसको बोल दे चला है, चला है. त्याला सांग हा बरोबर चाललाय, चल तेरे जीवन को बढ़ा दिया. चल तुझं जीवन वाढवलं. आज प्रभु अगर हमारा स्कैन करने लगे आणि जर आज प्रभू आमचं स्कॅन करू लागला और पट्टा देखे, आणि पट्टा पाहिला, थोड़ा सा और दो कसने बोला है ना. आणि अजून कसायला सांगितलं. प्रभु वो छेद ही नहीं है यहाँ पर. प्रभू आता वेळच उरलं नाही. ते छेद रहते ना वो, ते पट्ट्यावरचं छिद्र, जा करवा, तब टाइट होगा. आणि तेव्हा ते टाईट होईल. टाइट पहनना है, आणि टाईट कसून बांधायचं. कस बांधना. कसून बांधायचं. तैयार है. तयार आहोत का. झूठ का सहारा नहीं लेना, खोट्याचा सहारा घ्यायचा नाही, सच्चाई पे खड़ा. सत्यतेवर उभं राहायचं. और झूठ का मुखौटा नहीं पहनना. आणि खोटा मुखवटा घालायचा नाही. आज बहुत लोग, ईमानदारी से बोलता हूं मैं, प्रभु का नाम लेकर, प्रभु का पर्दा डालकर आज बहुत सारी गंदी बातें करते हैं. आणि बरेचसे लोक प्रभूचं नाव घेऊन प्रभूचा मुखवटा घालून आणि चुकीच्या गोष्टी बोलतात, करते हैं, करतात, करते हैं, चुकीच्या गोष्टी करतात, करते हैं, करतात, करते हैं, करतात. लोगों को फंसाते हैं. लोकांना फसवतात. बिल्कुल नहीं, अजिबात नाही, बिल्कुल नहीं. अजिबात नाही. आइए हम प्रभु के सामने अपने जीवन को रखें या आज प्रभू समोर आपलं जीवन आपण ठेवूयात और अपनी सच्चाई पर हम चलें. आणि आपल्या सत्यतेवर आपण चालूयात. आइए खड़े हो जाएं. या आपण उभे राहूया. एक सैनिक के हथियारों में से पहला हथियार, एका सैनिकाच्या हत्यारांपैकी पहिलं हत्यार सत्य से कमर बांधना. सत्याने कंबर कसणे. कुछ भी हो जाए, काही होऊ देत, सच्चाई पर रहेंगे. सत्यतेवर राहायचं. वचन देहधारी हुआ, वचन देहधारी झालं उसने हमारे बीच में निवास किया. आणि त्याने आमच्यामध्ये वस्ती केली. वो वचन को देहधारी होने दो, आणि ते वचन देहधारी होऊ द्यात, हम में निवास करने दो. आमच्यामध्ये निवास करू द्यात. और ये वचन सत्य है. आणि हे वचनच सत्य आहे, सच्चाई है, सत्यता आहे, सच्चाई है. सत्यता. प्रभु के सामने अपने जीवन को रखें. प्रभूच्या समोर आपलं जीवन ठेवूया. अगर ऐसी कुछ बातें हुई मेरे जीवन में आणि अशा काही गोष्टी माझ्या जीवनामध्ये घडल्या असतील जिसकी वजह से मेरे सत्य का कमर ढीला हो गया, ज्यामुळे माझ्या सत्याचं जे कंबर आहे जी सैल झालेली आहे, आज प्रभु से क्षमा मांगे. आज परमेश्वराकडून क्षमा मागूया. वो क्षमा करने के लिए तैयार है. तो क्षमा करण्यासाठी तयार आहे. फिर से एक बार पुराने मनुष्यत्व को छोड़कर
नए मनुष्यत्व को पहन ले। आणि पुन्हा एकदा ते जुनं मनुष्यत्व सोडून नवीन मनुष्यत्व धारण ये करूया. नया मनुष्य कौन है? हे नवीन मनुष्य कोण आहे? ये सच्चाई का मनुष्य है, हा सत्यतेचा मनुष्य आहे. सच्चाई का। सत्यतेचा. ये यीशु के साथ खड़ा होता है। हा येशूच्या सोबत उभा राहतो. यीशु सच्चाई है, येशू सत्यता आहे. यीशु जीवन है, येशूच जीवन आहे. यीशु मार्ग है। येशूच मार्ग आहे. जब हम सच्चाई पर रहते हैं जे सत्यतेवर राहतात वो हमारा मार्गदर्शन करती है, ते आमचं मार्गदर्शन करतात. वो हमें बरकत देती है, तो आम्हाला ती सत्यता आम्हाला बरकत देते. वो प्रभु के मंडप में हमें रखती है। ते प्रभूच्या मंडपामध्ये आम्हाला ठेवतात. हम सियोन के निवासी बन जाते हैं। आम्ही सियोनाचे निवासी बनतो. स्वर्ग में स्वर्गात कोई झूठ नहीं होगा, कुठलंही खोटं नसणार आहे. वो राज्य के बाहर होंगे, ते राज्याच्या बाहेर असणार आहेत वो गंधक की झील में होंगे। आणि त्या गंधकाच्या सरोवरामध्ये असणार आहेत जो झूठ है, जे खोटे आहेत. लेकिन जो सच्चे हैं पण जे सत्य आहेत वो प्रभु की उपस्थिति में बने रहेंगे। ते प्रभूच्या उपस्थितीमध्ये बनून राहणार आहेत. हमें कुछ मिले ना मिले, आम्हाला काही मिळो न मिळो, पर हम सच्चाई पर रहेंगे। पण आम्ही सत्यतेवर टिकून राहणार आहोत. हम वो बात नहीं करेंगे आम्हाला अशा गोष्टी करायच्या नाहीत जो वचन से बाहर है। जे वचनाच्या बाहेर आहेत. संभालें, सांभाळा. ये बहुत महत्व का हथियार प्रभु ने दिया है। हे फार महत्वाचं हत्यार प्रभूने दिलेलं आहे. प्रभु हमें प्रकाशन दे, प्रभू तू आम्हाला प्रकटीकरण दे. सच्चाई पर रहने के लिए हमें ताकत दे, सत्यतेवर टिकून राहण्यासाठी ताकद दे. सहायता कर, सहायता कर और तेरे नाम की बड़ी महिमा हो, आणि तुझ्याच नावाची महिमा होऊ दे. यीशु के नाम में, येशूच्या नावामध्ये. आमीन। आमेन. प्रेज द लॉर्ड।